श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, नागरिकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, गरीब गरजू कुटुंबांना सरकारकडून मिळणार 7 लाख रुपये कर्ज जाणून घेऊयात पूर्ण प्रोसेस. चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजनांचा तपशील मिळेल आणि या योजनेविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत की 7 लाख रुपयापर्यंत आपल्याला हे पैसे गव्हर्नमेंटकडून कसे मिळणार आहेत, कोणती योजना आहे. तर व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर या योजनेचं नाव काय आहे, पुन्हा नंतर या योजनेत किती पैसे दिले जातात, बघूयात पूर्ण माहिती. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागात कार्यरत असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे बीज भांडवल योजना राबवली जाते. ही योजना गरीब गरजू कुटुंबांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी राबवली जाते. या योजनेसाठी ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यासाठी ते पात्र ठरतात. या पात्र लाभार्थ्यांना जवळपास 50,000पासून ते 7 लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य अनुदानाच्या रूपात कर्ज स्वरूपात दिले जाते. आता ही कशा प्रकारचे टप्पे आहेत याची देखील माहिती घेणार आहोत. आई तुळजाभवानी, स्वामीचरणी, ईश्वरनारायण, शंकरचरणी, गणपतीचरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येकाला त्याच्या घरी सुख समृद्धी शांती राहावी. नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, या योजनेअंतर्गत एकूण रकमेपैकी 20% अनुदान महामंडळाकडून स्वरूपात दिले जाते. अनुदान स्वरूपात 5% रक्कम लाभार्थ्याला स्वतः भरावी लागते. 75% रक्कम जी आहे बँकेकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिली जाते. याशिवाय अत्यंत गरजू व्यक्तींसाठी थेट कर्ज देखील उपलब्ध आहेत, ज्या अंतर्गत 1 लाख रुपयापर्यंत थेट कर्ज दिले जाते. या कर्जावर केवळ 4% व्याज आकारले जाते आणि 36 महिन्यात म्हणजे 3 वर्षात तुम्हाला परतफेड देखील करता येते. ही याच्या काही गोष्टी आहेत. योजनेचे फायदे बघा. या योजनेमुळे लहान दुकान, शेतीशी जोडलेला व्यवसाय, पशुपालन, इतर छोटे उपक्रम सहज तुम्ही सुरू करू शकतात. महामंडळ आणि बँकेच्या सामूहिक मदतीमुळे कर्ज घेणे सुरक्षित आणि सोपे झालेले आहे. महिला अर्जदारांना कमी व्याजदरामुळे विशेष आर्थिक सवलत मिळते. या योजनेचा हा फायदा आहे. आवश्यक कागदपत्र: अर्जदाराचा तुम्हाला जातीचा दाखला, अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, त्यानंतर व्यवसाय करायच्या जागेची उपलब्धतेचा पुरावा, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती वित्तीय विकास महामंडळाच्या योजनेसाठी 3 फोटो आवश्यक. आणखीन तुम्हाला अधिक माहिती जर पाहिजे असेल तर तुम्हाला मी वेबसाईट पण सांगणार आहे. तर लाईक करा. लाईक करण्यात कुठलीही कंजूसी करू नका, फटाफट लाईक करत चला. अर्जामध्ये तुम्हाला व्यवस्थित सर्व माहिती भरायची आहे. त्यानंतर अर्ज वेळेतच करणे बंधनकारक आहे. या योजनेबाबत प्रशिक्षण असल्यास ते पूर्ण करणे आवश्यक आहे. लाभार्थ्याने स्वतःचा निश्चित हिस्सा भरणे आवश्यक आहे. महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी आणि शर्तीचं पालन तुम्हाला करावं लागेल. अर्जदार महाराष्ट्राचा असावा आणि त्याचे वय हे 18 ते 50 दरम्यान असावे. आता तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अधिकृत जी वेबसाईट आहे ही तुम्हाला दिसत असेल, इथं भेट द्या किंवा जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधा. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, या योजनेचा अर्ज फॉर्म डाउनलोड करायचा आहे तुम्हाला, किंवा तुम्ही कार्यालयात जाऊन देखील घेऊ शकता. जवळचं जे काही कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्ही याविषयी पूर्ण माहिती देखील घेऊ शकता. ही योजना खूप कशी वाटते तुम्हाला आणि योजनेबद्दल माहिती होती का तुम्हाला, आणि या योजनेचा तुम्हाला लाभ जर घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा की जी योजना आहे या योजनेचं जे नाव आहे बीज भांडवल योजना. तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर कमेंट करा योजना म्हणून, आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. एका शेअरमुळे भरपूर लोकांना याची माहिती मिळेल. भरपूर आपल्या शेतकरी बांधवांना याची माहिती नसते, त्यामुळे त्या योजनेचा त्यांना लाभ मिळत नाही. शेअर नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.